हिस्ट्री आहे आणि किल्ल्याचा परिसर आहे, छान आहे, मस्त. मग बघतच राहावं वाटतंय. हे जे दरवाजे जे आहेत, आता तर घाण पाणी आहे ऑब्विसली पण मे बी. वेलकम टू भारत माता मंदिर. तर दगड आणि चुन्यापासून बनवलेलं हे मिनार आहे. ह्याला म्हणतात हेमाडपंथी मंदिर. इट इज नॉट अ जोक. एवढा मोठा किल्ला जायचा आता अजून. दिस इज कॉल्ड मेंढा तोफ सॉरी. इथे क्रोकोडाईल वगैरे असतात इकडे. पाणी या किल्ल्याच्या चारही बाजूनी ना क्रोकोडाईल आहेत. बघूयात, ट्राय करूयात. भीती तर वाटते वर जायला. मित्रांनो, आपण ना परत चाललोय. परतीचा मार्ग आहे आपल्या. बऱ्यापैकी पुढे आला आता. हे जे डिस्टन्स आहे ना, मोर दॅन 1.5 किलोमीटर आहे. ओके, चला. सो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजची जी आपली राईड आहे ती मी जवळपास 1 तासापूर्वी सुरू केली होती. पण आता ना आपण खुलताबादला आलो आहे ऑलमोस्ट. ॲक्च्युली या रूटने आपण आलो आहे आधी, त्यामुळे मी नाही कॅमेरा सुरू केला. आणि आता आपण जर जाणार आहोत ना, आत्ता एक मिनिट. अरे भाई साहब, जाने दो हमको भी. तर इकडे डावीकडे ना भद्रा मारुती आहे. आपण लास्ट ब्लॉगमध्ये बघितला आहे. हा सेम रूट असल्यामुळे ना मी खूप उशिरा केला आहे कॅमेरा माउंट. सरळ गेल्यावर आपल्याला वेरूळ, आज ॲक्च्युली जायचं वेरूळलाच होतं, पण ना ट्यूजडेला वेरूळची ट्यूजडेला ना वेरूळ बंद असतं. लेणी एलोरा केव्स क्लोज असतात ट्यूजडेला. त्यामुळे आपण प्लॅन चेंज केला लास्ट मोमेंट आणि आपण जातोय आता देवगिरी फोर्टवर. ठीक आहे, मॅप एकदा चेक करून घेऊयात आपण. मी ना आता कॅमेरा मोबाईलवरतीच अटॅच केला तर चेक करत होतो. तर मी बोलत होतो आपण देवगिरी फोर्टला जाणार आहोत आज. एलोरा कॅन्सल झाल्यामुळे एलोरा मे बी नेक्स्ट टाइम करू, कारण एलोराचे अजून टोटल 3 पार्ट येणार आहेत. इथे राईट साईडला जर गेलो आपण इकडे, तर राईट साईडला म्हैसमाळ आहे. आणि स्ट्रेट गेलो तर एलोरा केव्स. पण आपण समोरून ना लेफ्टला जाणार आहोत, जे की संभाजीनगर रोड आहे. आणि आपण थांबणार आहोत दौलताबाद फोर्टला, जो लास्ट टाइम आपण बायपास केला होता. तर आजची जी असणार आहे आपली राईड, सरळ न जाता इकडे डावीकडे जाऊयात, कारण एलोरा केव्स बंद आहे आज. तर आपण जाणार आहोत दौलताबाद, ज्याचं नाव आता देवगिरी फोर्ट झालं आहे. मस्त आहे वेदर. आणि मी सकाळीच निघालेलो. राईड सुरू मी 9 वाजताच केली होती ॲक्च्युली, पण ना कॅमेरा माउंट नव्हता केला, कारण त्या रूटने आपण बऱ्याच वेळेस आलो आहे आणि सेम रूटने काय परत करणार ना ब्लॉगिंग. म्हणून आता इकडे आल्यावर कनेक्ट केला मी कॅमेरा. 5-6 मिनिट झाले कनेक्ट करून. मस्त वेदर आहे, थंडी आहे अजून. ऊन नाही तापायला सुरुवात झाली एवढी. त्यामुळे आपण ना फटाफट देवगिरी किल्ल्यावर ना पोहोचूयात आणि बघू पूर्ण होतो का कंप्लीट, कारण मला परत स्ट्रेट संभाजीनगरलाही जायचं आहे. इकडे ना या सर्व शहराचा कचरा इकडे आणून टाकतात, त्यामुळे खूपच घाण झाला आहे हा रोड साईडने. राईट साईडला पण एक आहे लोकेशन, ते करूयात आपण एक दिवस. शुलीभंजन आहे राईट साईडला. बघूयात. तशी बरीच डेव्हलपमेंट झाली इकडे आता या रोडला. हॉटेल्स वगैरे, अगोदर नव्हतं एवढं काही. इकडे लेफ्टला विलेज आहे खुलताबाद, ज्याला की रत्नपूर असंही संबोधतात.
आणि हा जो रोड आहे आता हा संभाजीनगर रोड आहे. तर ना आपण आता ना डायरेक्ट किल्ल्यावरतीच भेटूया. सो वेलकम टू देवगिरी फोर्ट. आपण पोचलो आहे. इकडे बघा तिकीट काउंटर आहे समोर आणि जस्ट एंटर केलं आहे मी आता इथे. नाईस हिस्ट्री आहे आणि किल्ल्याचा परिसर आहे छान आहे, मस्त. लोकेशन प्लॅन दौलताबाद फोर्ट. याचं नाव ना चेंज केलं, देवगिरी फोर्ट केलंय आहे. म्हणजे समोर तिकडे बघू शकता आपण तिकीट काउंटर आहे आणि ही एंट्री आहे. इथे तिकीट सुरू केले, म्हणजे ऑब्विसली आता सुरू केले. सो गाईज यू कॅन सी डोअर्स आहेत जुन्या काळातले. हे अतिशय भव्य, अरे बाप, म्हणजे भयानक मोठे डोअर्स आहेत असे ना. आणि त्याला पूर्ण सिक्युरिटी, म्हणजे खतरनाक अरेंजमेंट होती आधी. चला तर आत जाऊया. आणि इथे ना QR कोडची स्कॅनर ठेवलेत ठिकठिकाणी, माहिती हवी असल्यास एक्स्ट्रा. सो आपण आता एंटर करतोय एका भागामध्ये, किल्ल्याच्या एका द्वारामध्ये. आणि इथे ना इथे लेफ्ट साईडला बऱ्यापैकी म्हणजे मेंटेन केलेत त्यांनी. जे जुने दरवाजे आणि जे जागा होती, खोल्या म्हणता येईल सैनिकांसाठीच्या, किंवा जसे की तोफ ठेवल्या, आता इथे घोडे असायचे अशा. म्हणजे अगोदर तर नव्हतं एवढं व्यवस्थित. आम्ही इथे स्कूलला असताना पण यायचो, पण तेव्हा एवढं मेंटेन नव्हतं. म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आता. सर्व तोफ्स वगैरे अरेंज केल्यात आणि त्यांना नावही दिलेत, जसं की इथे माहिती लिहिली आहे तोफबद्दल. आणि आधी नव्हतं हे सर्व काही. व्हेरी नाईस, म्हणजे मस्ट मस्ट व्हिजिट प्लेस आहे. माझी रिक्वेस्ट आहे, जेवढे ब्लॉगर्स आहेत ना, मोटो ब्लॉगिंग करणारे कम्युनिटी, त्यांनी एकदा इकडे यावं आणि करावी. करतात बरेच जण मोटो ब्लॉगिंग, पण मग त्या प्रमाणात नाही आहे. बघा हे सर्व तोफ्स ना, वेगवेगळ्या तोफ आणि त्यांची डिस्क्रिप्शन मागे लावण्यात आलेलं आहे, कोणत्या तोफेचं नाव काय आहे. आणि बघा दरवाजा कसला होता आधी. व्हेरी नाईस. अजून तर अजून आत पण नाही गेलो आपण. इथेच एवढ्या एकाच भागामध्ये एवढं सर्व काही आहे. म्हणजे सर्व टाईप्सच्या कॅनल्स ठेवल्यात इथे, जी नावही आहेत. नाईस, व्हेरी नाईस. चला तर आतमध्ये जाऊया आता. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा जो किल्ला आहे, मग बघतच राहा वाटतंय. हे जे दरवाजे जे आहेत, अद्भुत अद्भुत, काय बांधकाम केलं आहे राव, म्हणजे अनबिलिव्हेबल. बरं असंही नाही की खूपच जीर्ण झाला आहे, म्हणजे जीर्ण तर आहेच तो, पण मजबूती जी आहे जी जशी तशीच आहे अजून. एकदम काटेकोरपणे बांधलेला असा किल्ला. आणि आता आपण आत एंट्री करतोय. मे बी इथे बैठक असेल त्यांची, तेव्हा जुन्या काळातले काही सैनिक इथे बसले, त्यांचे शिपाई बसलेले असतात असं काही. म्हणजे आता डिटेल माहीत नाही, गाईड करून आला तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. आणि इतिहासामध्ये जे नोंद असतात ना, तशी ते सरस्वती विहीर, म्हणजे बऱ्यापैकी इथे त्यांनी आता मांडलंय, माहिती दिली आहे तशी. ही आहे ती सरस्वती विहीर. आता तर घाण पाणी आहे ऑब्विसली, पण मे बी त्या काळामध्ये चांगलं पाणी असणार. इथे इथे माहिती दिलेली आहे, पॉज करून वाचू शकता. समोर आपण जसं जसं जातोय, हा मिनार आहे, कुतुब मिनार सारखाच दिसतोय. कचेरी भवन आहे इकडे. मे बी नेक्स्ट टाइम जाऊयात. थोडा टाइम कमीच आहे आपल्याकडे आजही. तर आपण ना पटापट मिनारपर्यंत जाऊया, तिथून शूटिंग सुरू करतो मी परत.
इथे ना ही घोड्यांची जागा आहे. इथे पार्किंग म्हणता येईल आपल्याला एक प्रकारे. ही अजून जशी न तशीच आहे इथे. तर आता ना आपण आता बघू शकता इथे पाण्याचा काही साठा होता त्यांच्या काळातला. अतिशय युनिक असा किल्ला आहे हा. आणि आता आपण जातोय इथे ना समोर भारत माता मंदिर आहे. आपण तिथे जाऊ. ही नाही का हिस्ट्री आहे भारत माता मंदिरची. ही आहे बघा भारत माता मंदिरसाठी जे एंट्रन्स आहे याला 3 साइडने एंट्री आहे. इकडे होती आणि इकडे होती. हिस्ट्रीमध्ये असं बोलतात की अगोदर नाही का इथे यादवकालीन मंदिर होतं. पण जेव्हा मोहम्मद खिलजी आला तर त्याने काय केलं इथे मस्जिदीचं काम केलं होतं. पण यादवकालीन मंदिराचा उल्लेख जो आहे ना तो इतिहासामध्ये दिसतोय इथे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये भारत माताचं. आणि किल्लाही दिसतोय आपल्याला इथूनच. वेलकम टू भारत माता टेम्पल. मस्त. आणि इथले जे कॉलम्स आहेत तुम्ही बघू शकता. गोल घुमट आकार दिलाय वरती असा. जसं मी बोललो आधी इथे मंदिर होतं मग परत मस्जिद झालं आता परत मंदिर झालं. मस्त आहे. किती पिलर्स असतील ना काउंट नाही केलेत कधी. कधी फ्री असं एखाद्या वेळेस तर करणार काउंट नक्कीच. खूप खूप पिलर्स आहेत. अति सुंदर असं. आता इथे भारत माता मंदिर आहे. आणि आपण आता लवकरच वरती जाणार आहोत किल्ल्यावर जाणार आहोत. इथे परत घोड्यांचा हे दिसतोय. आणि हे जे आहे ना चांद मिनार आहे. सेम लाईक अ कुतुब मिनार इन दिल्ली. याची जी हाईट आहे इथे मे बी लिहिलेली असणार. आता बघूयात आपण. याची उंची ना 70.9 मीटर आहे. आणि फक्त दगड आणि चुन्यापासून बनवलेलं हे मिनार आहे. 70 मीटर्स. कॅन यू इमॅजिन. फक्त दगड आणि चुना. मार्वलस. या साईडला ना तोफ संग्रहालय आहे. बघूयात. जुन्या काळातील जवळपास सर्वच तोफ इथे ठेवल्या. जेवढ्या किल्ल्यावर सापडलेल्या होतात ना त्या सर्व इथे ना मांडल्यात व्यवस्थित. त्यांची नावही दिली आहेत प्रत्यक्षात. व्हेरी नाईस. मस्ट मस्ट विजिट प्लेस आहे. एकदा नक्की या. बघूया ना विचारून आपण वर जाऊ देतात का इकडे. बहुतेक त्यांनी बंद केलं कारण इथे ना लोक सुसाईड करायची. वर जाता येते का परमिशन घेऊन पण नाही. नाही कुणालाच नाही का. म्हणजे स्टाफ जातो का नाही वर. मग स्टाफ पण जातो का नाही. दिसतंय ना खूपच दूर आहे. ऍक्च्युली आपल्याला कळत नाही आपण किती चालतोय. आता आपण जवळपास 2-2.5 किलोमीटर आलो असणार एंट्री गेट पासून. 1.5 ते 2 किलोमीटर आलो असणार. आपण ना इथे एकदा मॅप बघूया. आता हेमाडपंथी मंदिर आहे. तर बघूया त्याचे जे स्टेअर्स केस आहेत ना 2-2 फुटाच्या पायऱ्या आहेत. ह्याला म्हणतात हेमाडपंथी मंदिर. वाव मस्त आहे. आय मीन बघण्यासारखं आहे. हे जे कॉलम्स आणि दगडांचं बनवलेलं आहे पूर्ण. वरती असे कोरीव काम केलंय बारीक. मूर्ती होती पण आता मूर्ती नाही आहे इथे.
जसं की आधी यादवकालीन होतं आणि नंतर मग मोहम्मद खिलजीने आक्रमण करून याला हे बनवलेलं. व्हेरी नाईस. तर हा ना काळा कोट आहे. आपण ना आल्यापासून हा थर्ड असा कोट लागलेला आहे आपल्याला, म्हणजे थर्ड सिक्युरिटी स्टेज म्हणता येईल आपल्याला. त्याचं नाव काळा कोट आहे. वेगवेगळ्या स्टेजमधून आपल्याला आतमध्ये यावं लागतं. त्यातली ही थर्ड स्टेज सुरू झाली आता, काळा कोट. डोअर्स बघा, डोअर्स भव्य असे डोअर्स आहेत सगळ्या कोटमध्ये ना. सगळं सिक्युरिटी एकदम मस्त होती. आपण बघू शकता स्टेप बाय स्टेप आपण ना वरती जातोय आणि या ज्या स्टेप्स आहेत खूपच मोठ्या आहेत. कुठे इन द सेन्स की जे जुने राजे वगैरे असायचे ना, ते घोडे पण वरती जायचे ना, त्यांच्या हिशोबाने त्यांनी बांधलेलं दिसत आहे. आणि इट इज नॉट अ जोक, एवढा मोठा किल्ला जायचा आता अजून बरंच बाकी आहे डिस्टन्स. तर ना आपण आय डोंट थिंक एका ब्लॉगमध्ये एवढं करणार आहे. आणि मी पण बहुतेक एक अर्ध्या ठिकाणाहून परत येऊ, कारण ना मला थोडं काम पण आहे संभाजीनगरला. हा जो हाफ भाग आपण एका याच्यामध्ये कव्हर केला आहे ना, नेक्स्ट पार्टमध्ये अजून हाफ भाग कव्हर करूयात. आणि हा ना इथे चिनी महल आहे. खूप पटका चडका झाला आहे, पण ना याची हिस्ट्री आहे. औरंगजेबाचा चिनी महल होता तो. आणि जी तोफ आहे वर ठेवलेली ना, तिथपर्यंत आपण जाऊयात आज. आणि इथून पुढचा जो टप्पा आहे तो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूयात. ना मेंढा तोफ आहे ती बघूयात. ना आपण आता मेंढा तोफपर्यंत जातोय. फ्रेंड, दिस इज कॉल्ड मेंढा तोफ. सॉरी. तोफ बघू शकता आपण केवढी मोठी होती. तर मी ज्याप्रमाणे ऐकलं हिस्ट्री, इथून ना तोफेने तोफगोळा सोडायचे, तर समोरच्या हिल्स आहेत ना तिथपर्यंत त्यांचा मारा जायचा, म्हणजे रेंज असायची. ब्युटिफुल. असं फिरून आणि इकडून खालून रस्ता आहे हा, तो मिनारापासून खाली येतो. किल्ल्याचं हे विहंगम दृश्य आपल्या इथून दिसतंय. आणि मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण हाफ साईड कव्हर करूयात. ब्युटिफुल. तर ही ना याचं तोंड मेंढ्यासारखं असल्यामुळे हिला मेंढा तोफ म्हणतात. हिचं ॲक्च्युअल नाव किल्ला शिकन आहे, म्हणजे की किल्ल्यांना तोडणारी. आणि हिची लांबी ना 5.5 मीटर आहे. याच्यावरती बरंचसं काही लिहिलं आहे उर्दूमध्ये, जसं की औरंगजेबाचं नाव, त्याची पदवी, असं बरंच काही माहिती आहे. हे जो हा नसायचा पहिला, हे नंतर केलं आहे. पण इथून जे आतमध्ये एंट्री असायची ती खूपच अशी खालून होती, ती बघू शकता आपण. आणि इथे काय करायचे, इथे क्रोकोडाईल वगैरे असतात इकडे पाणी. या किल्ल्याच्या चारही बाजूनी ना क्रोकोडाईल आहेत, पाणी सोडलंय असं. म्हणजे किल्ल्याला एंट्री करायची म्हटल्यावर ती जी एंट्री होती बघा इथून होती जुन्या काळी. आता हे नवीन तर आपल्यासाठी केलं आहे, पण अशी एंट्री असायची. आणि इथे ना पाणी सोडलेलं असायचं पूर्ण. बघू शकता किती बारीक दार आहे तिथे समोर, दिसत नाहीये ते समोर, समोर दिसतंय छोटंसं दार एकदम. म्हणजे तिथून एक जण आरामात जाऊ शकतो, फक्त एक बस. अशी बारीक एंट्री असायची. म्हणजे आज जायचं म्हटल्यावर पूर्ण पायऱ्या उतरून खाली जाऊन, इकडे मागे तर सगळं मगरमच्छ वगैरे असतात इकडे. आणि एंट्री म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट होती कोणाला या किल्ल्यामध्ये जर विदाऊट परमिशन घुसायचं म्हटलं. एवढं सैन्य असतं ना, आणि त्या छोट्याशा जागेतून जात नाही. हा फ्लायओव्हर तर नंतर बांधला आहे टुरिझममुळे. आणि या किल्ल्याचं तुम्ही बघू शकता सर्व बाजूने असंच पाणी आहे. त्यामध्ये
क्रोकोडाईल्स खूप सारे असायच्या, असतात, अजूनही असतील. हा रस्ता होता तो खाली जायचा इथून. बघा, आपण बघू शकता इथून येणार तो एकच जण येऊ शकतो. आणि इथे वरती ऑब्विसली पहारेकरी असतातच. अतिशय म्हणजे तर ठीक आहे, आपण अंधेरी मार्गापर्यंत जाऊयात आज. वर नेक्स्ट टाइम जाऊया. रुंद दरवाजे यामुळेच ठेवायचे की ना एक सोबत बऱ्याच जणांना येता येणार नाही. लाईट ऑब्विसली आधी नव्हता, अंधारी मार्ग होता पूर्ण. कॅन सी, भीती वाटते. इथून वर आपण नेक्स्ट टाइम जाणार आहोत. इथे ना काही जणांना शिक्षा व्हायची, तर त्यांना ना इथून असं कडेलोट करायची. ही जागा आहे ती कडेलोट करण्याची. आधी इकडे जाऊ देत होते, पण आता जाऊ देत नाही. खाली पाणी ऑब्विसली सगळ्या बाजूने. अंधेरी मार्ग या युद्धाच्या दरम्यान ना हिडन असं हा. इथून पुढे जायचं ना खूपच अंधार आहे. मी मोस्टली नाही जाणार, भीती वाटते मला. आणि वरही जाता येणार नाही आज. आपण ना इथपर्यंतच आज करूयात ब्लॉगिंग. आणि नेक्स्ट ब्लॉगिंग जी आहे ती करूयात लवकरच. भूलभुलैया टाईप असायचं ना, तर काही रस्ते इकडून होतात, काही रस्ते हे छोटे छोटे रस्ते आहेत, इथूनही जाता येतात असं वर. म्हणजे कंटिन्यू हे नंतर सोयीनुसार तयार केलं आहे गव्हर्नमेंटने. जुन्या काळात ना खूप भयानक होतं इथे. भुयारी मार्गातनं जाऊयात आपण. बघूयात, ट्राय करूयात. भीती तर वाटते वर जायला. इथून वरती असं हे होतं, गरम पाणी वगैरे टाकायला. इकडून नाही का रस्ता? इथून जायचं. भूलभुलैया आहे. आता तर इथे लाईट्स लावलेत, पण नाही का फ्रेंड्स, जर एकटा यायचं म्हटलं ना अंधारातून, तर यू कांट इवन सी एनिथिंग. म्हणजे डार्केस्ट, कारण दगडामध्ये आपण आता हे लाईट्स लावल्या तिथे, त्यामुळे विजिबिलिटी आहे. अदरवाईज काही काही रस्ते असे बुलबुल आहेत. हा वेगळाच आहे, हा वेगळाच आहे. आणि तिकडे पुढे असे बोलतात की फुल दऱ्या वगैरे असतात, खाई. पण आपण तिकडे जाता शेवटी बाहेर निघालोय. आणि आयुष्यपात बापरे, खूप डेंजर बुलबुल असतो आतमध्ये. आपण आलोय, असे वरतून झरोके असतात ज्यातनं ते गरम पाणी वगैरे टाकतात. आणि जसं मी बोललो, किल्ल्याच्या सगळ्या बाजूने असं पाणी आहे. म्हणजे यात पडलं तर नो गॅरंटी, वाचूच शकत नाही. इथूनच पुढे वर जायचा रस्ता आहे, पण तो आता मे बी मी टाळतोय आज, कारण बराच उशीर झाला आहे. मंकी आहेत. हे दृश्य बघू शकता तुम्ही किल्ल्यावरून. अंडरग्राऊंड भुयारी मार्गाने
आणि ह्या ज्या स्टेअर्स आहेत आता एक्सटर्नल नवीन केल्यात बहुतेक. तर आपण आता इथूनच परत फिरतोय, कारण ना मला येऊन बराच वेळ झालाय आणि अजून खूप वरती जायचं आहे. आणि स्टेअर्स आहेत वर, रस्ताही आहे, पण ना वेळ बराच लागणार आहे वर. आणि वर डिटेल व्हिडिओ काढण्यासाठी ना बरंच काही आहे, 12 खिडक्या वगैरे ते सर्व वरतीच आहे. अजून आपण इथूनच रिटर्न जातोय. आणि सेकंड पार्टमध्ये बघावं लागेल आपल्याला, कारण काय ना, आता जर एवढा ब्लॉग बनवला तर खूप मोठा होईल, तो 1 तासाच्या वरती जाईल. त्यामुळे ना आपण इथूनच परत फिरतोय आणि लवकरच परत येऊत. आपण ना परत चाललोय, परतीचा मार्ग आहे आपल्या. बरीचशी पडझड झाली आहे किल्ल्याची, पण ना बऱ्यापैकी भाग अजूनही चांगला आहे. पायऱ्याच डेंजरस आहेत थोड्या, घोड्यांसाठी आहे डायरेक्ट. आपण हाफ जर्नी आपली झाली आहे कंप्लीट देवगिरी दौलताबाद फोर्टची. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ लवकरच, तेव्हा आपण ना उर्वरित वरचा जो भाग राहिला आहे आपला, तो पण कंप्लीट करूया. बऱ्यापैकी पुढे आला आता. हे जे डिस्टन्स आहे ना, मोर दॅन 1.5 किलोमीटर आहे एवढंच किल्ल्यापासून. तर आपण सेंटरला आहे मी उभा, या साईडला हाफ डिस्टन्स आणि या साईडला हाफ डिस्टन्स. त्यामुळे ना इथे यायचं म्हटलं ना, ऑब्व्हियसली आपल्याला 3-4 तास लागतात. आणि डिटेल एक्सप्लोर करण्यासाठी यायचं ना तर 4-5 तास लागतात. आणि इथे आल्यानंतर ना तिकीट आहे 25 रुपीज फॉर इंडियन्स. फॉरेनरसाठी ऑब्व्हियसली डिफरंट आहे. आणि कॅमेरा अलाउड नाही करतात, पण मग त्याची फीस भरावी लागते. आणि मोबाईलचा कॅमेरा तर ठीक आहे, दॅट इज फाईन. ना इथे थोडं बसूयात आपण, पाणी वगैरे पिऊयात. बघू शकता खूप मोठं डिस्टन्स आपण कव्हर केलं आहे. तरी अजून वरती गेलो नाही. तिथे जे दिसतंय ना 12 खिडक्या वगैरे, तिथे जाऊयात नेक्स्ट टाइम. इथे ना खारोताईच खूप आहेत. अभी हम तो चले अभी रिटर्न, ये वापसी का रास्ता है, आगे हाईवे ही है. और बैक साइड में देखोगे अभी इस टाइम पे ना काफ़ी भीड़ आ जाती है. ब्लॉगिंग करना इतनी भीड़ में नॉट अ गुड आइडिया. ठीक है, मिलते हैं.